हॅलो. आज आपण ऐकणार आहोत नवीन गोष्ट. चला तर सुरू करूया. ती आहे ती जुनी बाहुली. सान्वीला लहानपणापासून जुन्या वस्तू कलेक्ट करण्याची खूप आवड होती. एक दिवस तिला मार्केटमध्ये एक जुनी सुंदर बाहुली दिसली. मोठे काळे डोळे, लाल फ्रॉक आणि चेहऱ्यावर विचित्र हसू. शॉपकीपर तिला म्हणाला, ही बाहुली घेऊ नकोस. पण सान्वी हसली आणि ती घेऊन आली. पहिल्या रात्री सगळं ठीक होतं, पण दुसऱ्या दिवशी सकाळी ती बाहुली जागा बदलून खिडकीजवळ बसलेली होती. सान्वीला वाटलं कदाचित आईने हलवली असेल, पण रात्री पुन्हा तीच गोष्ट झाली. यावेळी बाहुली तिच्या बेडजवळ होती. आता मात्र सान्वी घाबरली. तिने बाहुली कबोर्डमध्ये लॉक केली. मध्यरात्री अचानक कबर्डमधून आवाज यायला लागला. ठक ठक ठक. आणि हळू आवाजात कुणीतरी म्हणालं, मला बाहेर येऊ दे. सान्वीचं पूर्ण शरीर थरथरायला लागलं. ती हळूच बेडवरून उठली आणि कबर्डकडे पाहू लागली. पुन्हा आवाज आला. ठक ठक ठक. आवाज अजून वाढत होता. जणू आतून कुणीतरी जोरात दार वाजवत होतं. धाडस करून सान्वीने कबर्ड उघडलं. आत बाहुली शांत बसलेली होती, पण आता तिच्या चेहऱ्यावरचं हसू आधीपेक्षा जास्त भयानक दिसत होतं. सान्वी पटकन मागे सरकली. तेवढ्यात अचानक रूमची लाईट बंद झाली. पूर्ण खोलीत अंधार पसरला आणि त्या अंधारात तिला कुणाचं तरी हलकंसं हसणं ऐकू आलं. ती घाबरून मोबाईलचा फ्लॅशलाईट चालू करते आणि समोरचं दृश्य पाहून तिच्या हातातून मोबाईल खाली पडतो. कारण ती बाहुली आता कबर्डमध्ये नव्हती. ती अगदी तिच्या मागे उभी होती. सान्वी जोरात किंचाळली आणि घाबरून मागे वळली. ती बाहुली तिच्याकडेच पाहत होती. तिचे काळे डोळे आता हळूहळू लाल होत होते. अचानक बाहुलीचं डोकं हलकंसं वळलं आणि अगदी छोट्या आवाजात ती म्हणाली, तू मला का बंद केलं? सान्वीच्या डोळ्यात पाणी आलं. ती पटकन दरवाजाकडे पळाली, पण दरवाजा उघडतच नव्हता. जणू बाहेरून कुणीतरी लॉक केला होता. तेवढ्यात आरशात तिला एक भयानक गोष्ट दिसली. रूममध्ये ती एकटी नव्हती. त्या बाहुलीच्या मागे एक लहान मुलीची सावली उभी होती. फाटका पांढरा फ्रॉक, विस्कटलेले केस आणि चेहऱ्यावर काळं स्मित. ती मुलगी हळू आवाजात म्हणाली, ती माझी बाहुली आहे. अचानक बाहुली स्वतःहून हसायला लागली. हा हा हा. आणि पुढच्या क्षणी रूममधली सगळी लाईट्स एकदम चालू झाली. सान्वी घाबरत इकडे तिकडे पाहू लागली. पण आता रूममध्ये ना बाहुली होती ना ती मुलगी. फक्त भिंतीवर लाल रंगात एकच वाक्य लिहिलं होतं, आता तू माझ्यासोबत राहशील. वाक्य पाहून सान्वीचा श्वासच थांबला. ती पटकन घराबाहेर पळाली. पूर्ण रात्र ती तिच्या मैत्रिणीकडेच थांबली, पण तिच्या डोक्यातून ती बाहुली काही जात नव्हती. दुसऱ्या दिवशी सकाळी धाडस करून ती पुन्हा फ्लॅटमध्ये आली. घर पूर्ण शांत होतं. जणू काल काहीच घडलं नव्हतं. भिंतीवरचं लाल वाक्यही गायब झालं होतं. सान्वीला थोडा दिलासा मिळाला. ती स्वतःला समजावू लागली, हे सगळं माझा भ्रम असेल. तेवढ्यात तिची नजर टेबलवर गेली आणि तिच्या अंगावर काटा आला. कारण
ती बाहुली पुन्हा तिथेच बसलेली होती. पण यावेळी तिच्या हातात एक छोटासा फोटो होता. तो फोटो सान्वीचाच होता आणि फोटोच्या मागे रक्तासारख्या लाल शाईत लिहिलं होतं, तू आता पुढची आहेस. सान्वीचे हात थरथरायला लागले. ती घाबरतच फोटो खाली टाकते. पण पुढच्याच क्षणी घरातलं वातावरण अचानक थंड झालं. खिडक्या आपोआप उघडायला लागल्या आणि जोराचा वारा घरभर फिरू लागला. ठक ठक ठक, पुन्हा तोच आवाज. यावेळी मात्र कबडमधून नाही, तो आवाज येत होता सान्वीच्या बेडखालीहून. ती घाबरत मागे सरकली. श्वास जोरात चालू होता. हळूहळू ती खाली वाकली आणि मोबाईलचा फ्लॅशलाईट बेडखाली टाकला. सुरुवातीला काहीच दिसलं नाही, पण अचानक 2 लाल डोळे चमकले. सान्वी किंचाळली आणि मागे पडली आणि बेडखालीहून तीच लहान मुलगी हळूहळू बाहेर यायला लागली. तिच्या हातात ती बाहुली होती. ती मुलगी मान वाकडी करून हसत म्हणाली, माझ्यासोबत खेळशील ना? असं बघून सान्वी खूप घाबरली. अशा प्रकारे आपली स्टोरी संपलेली आहे. थँक्यू.